आपण पुन्हा पाहतोय आज 15 जानेवारी पुन्हा एकदा वाल्मिक कराडेनं मोक्का अंतर्गत केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय पुन्हा एकदा नित्याचा हा भाग झाला आहे केज शहरासाठी। जेव्हा अशा प्रकारचे रिमांड येतात तिथं तेव्हा पूर्णपणे या ठिकाणी पोलीस यंत्रणा काळजी घेते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला दिसतोय। अगदी ठिकठिकाणी शहराच्या खास करून केज तहसील ते पोलीस स्टेशन या प्रांगणामध्ये आपण बघतोय की हा बंदोबस्त आपल्याला दिसतोय। आत्ता या वेळेला त्यांना केज पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। बीडहून केज पोलीस स्टेशनमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी मीडियाचे काही प्रतिनिधी आहेत। केज पोलीस स्टेशनच्या पश्चिमेकडील गेटला या ठिकाणी बरीचशी गर्दी आपल्याला दिसते, कारण आज पुढील कारवाईसाठी आणण्यापूर्वी केज पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर परत त्यांना आता केजच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। केज कोर्टाच्या आतील हे दृश्य आहेत काही। बरोबर 12 वाजता त्यांना या ठिकाणी या न्यायालयामध्ये आणण्यात येणार आहे। आपण बघू शकतो हे केज शहरातील पोलीस यंत्रणा सतर्क आहे। ठिकठिकाणी पोलिसांनी आता आदेश द्यायला सुरुवात केलेली आहे। रस्त्यावर कोणी थांबू नये, खास करून तहसील ते शासकीय विश्रामगृह या रस्त्यादरम्यान कोणालाही या ठिकाणी थांबण्याची परवानगी दिली जात नाही आहे। एकूण घटनाक्रम आपल्याला माहिती, काल वाल्मिक कराडेंना मोक्का अंतर्गत आपल्या ताब्यात देण्याची विनंती SITनं केली होती। ती विनंती न्यायालयानं मान्य केली होती। मात्र पुढील कारवाई जी रिमांडची होती ती काल पूर्ण होऊ शकली नव्हती, म्हणून त्यांना आज पुन्हा या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर करण्याची आवश्यकता आहे कायद्यानुसार, आणि म्हणून त्यांना आता या ठिकाणी आणलं जाणार आहे। बरोबर 12 वाजता त्यांना या न्यायालयामध्ये या ठिकाणी आणलं जाणार आहे। सध्या आपल्याला म्हटल्याप्रमाणे आपण बघू शकता की मागं केज पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे। बीडवरून सकाळीच त्यांची रवानगी केज पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे आणि तिथून आता या ठिकाणी काही वेळात केजच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। तर आज केजच्या न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर मोक्का अंतर्गत परवानगी कालच त्यांना दिलेली आहे SIT CIDना, परंतु आज त्यांचं हत्येच्या संदर्भात अर्थात 302च्या संदर्भात 302मध्ये त्यांना आरोपी करावं या संदर्भात आज सुनावणी होईल आणि लगेच रिमांड बी त्यांचं घेण्यासाठी कदाचित CIT SIT या 302 अंतर्गत त्यांचं रिमांड घेऊ शकतात। त्यासाठीच त्यांना आज इथं आणण्यात आलेलं आहे। शहरातली परिस्थिती बघू शकतो। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पूर्णपणे आपल्याला म्हटल्याप्रमाणे ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। आपण केज पोलीस स्टेशनच्या आतील दृश्य बघू शकतो। याच ठिकाणी वाल्मिक कराडेंना आणण्यात आलेलं आहे। साधारणतः 10-10:30च्या आसपास त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकता आत मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि हे पोलीस स्टेशनचं पश्चिमेकडील गेट आहे, ज्या ठिकाणी मीडियाचे किंवा प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण जाताना ते काही बोलतील का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यासाठी ते कदाचित प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी त्यांचा एखादी बाईट घेण्याचं किंवा त्यांना बोलतं करण्यासाठी या ठिकाणी असावेत। आपण पाहू शकतो हे पोलीस स्टेशनचं पूर्वेकडील गेट आहे, ज्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त याही ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आत वाल्मिक कराडेंना सकाळी 10:30च्या आसपास या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। बीडवरून त्यांची खास या न्यायालयात सादरीकरण करण्यासाठी किंवा उपस्थित करण्यासाठी त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम केजच्या या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे, त्यानंतर इथून बरोबर 12 वाजता आता न्यायालयाच्या पुढील कामकाजासाठी त्यांना या ठिकाणी केज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। एकूण पोलिसांच्या वतीनं या परिसरामध्ये जमावबंदी आदेश अगोदरच लागू असल्यामुळं फक्त रस्त्यावरून जाण्या येणाऱ्या लोकांनाच परवानगी आहे। थांबण्यासाठी या ठिकाणी परवानगी कुठं दिलेली दिसत नाही आहे। आपण बघतो तहसील कार्यालयाच्या समोरही या व्हॅन उभा आहेत पोलिसांच्या। तहसील कार्यालयाच्या समोरही या व्हॅन आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि एकूणच रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू आहे। कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आजच्या या कोर्टाच्या कामकाजासाठी वाल्मिक कराडेंना नेण्यात येत आहे त्यावेळी करण्यात आलेलं आपल्याला दिसतं।
आपण पाहू शकतो हे केज पोलीस स्टेशनचा आतील दृश्य आणि या ठिकाणी बाहेरच्या बाजूला हा बंदोबस्त आहे. पूर्वेकडील गेट या ठिकाणी आहे आणि आत 10:30 वाजता आज वाल्मिक कराड यांना केजच्या न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आलेले आहे. आत्ता जे अपडेट मिळते त्यानुसार वाल्मिक कराड यांच्यावरची जी न्यायालयीन सुनावणी आहे ती बीड कोर्टात होणार असल्याचं कळतं आहे. बहुतेक आजची जी केसची सुनावणी आहे ती बीड कोर्टात होणार असल्याची आत्ता अपडेट्स या ठिकाणी मिळते. केस कोर्टामध्ये न होता ती बीड कोर्टामध्ये होणार आहे. आपण पाहू शकतो आत्ता आलेल्या काही अपडेट्सनुसार आता केज कोर्टात जी सुनावणी होणार होती आज वाल्मिक कराड यांची मोक्काच्या नंतर SIT आणि CIDनं ताब्यात घेतल्यानंतर आज त्यांना केजच्या कोर्टात हजर करण्यासाठी बीड हून केजला आणण्यात आलं होतं. मात्र केज पोलीस स्टेशनमध्ये सध्या त्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि आत्ता मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक आता त्यांची सुनावणी ही बीड कोर्टात होणार असल्याचं कळतं आहे. बीड कोर्टातच त्यांची सुनावणी होईल. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय केज इथं आणण्यात आलं होतं. मात्र जी मिळती माहितीनुसार आणखीन आपण पुढचा आढावा घेतो आहे. पण आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बीड केजच्या कोर्टातून त्यांना बहुतेक आता बीडच्या कोर्टातच नेण्यात येणार आहे पुढील सुनावणीसाठी. त्यामुळेच कदाचित अधिकचा वेळ या ठिकाणी घेतला जात होता. तर आत्ता मिळालेल्या माहितीनुसार बहुतेक त्यांची सुनावणी ही बीड इथंच होण्याची शक्यता आहे.